टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत। खरं तर काही दिवसांपूर्वी सुनील तटकरे यांच्या दौऱ्यावेळेस छावाच्या प्रदेशाध्यक्षांना मारहाण झालेली होती आणि त्यानंतर छावाने वेगवेगळ्या पद्धतीचं उग्र आंदोलन जे आहे ते केलेलं पाहायला मिळालं। मात्र आज मुख्यमंत्री लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येत आहेत आणि छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे आपल्यासोबत आहेत। खरं तर आज मुख्यमंत्री दौऱ्यावरती येत आहेत, आपल्याला मारहाण झालेली होती, त्यानंतर काही आश्वासनं दिली। काय एकंदरीत आजच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आपली काय भूमिका आहे मुख्यमंत्र्यांची? नाही, राज्याचे प्रमुख म्हणून माननीय मुख्यमंत्री साहेबांना भेटणं गरजेचं आहे। आमच्यावर राष्ट्रवादीच्या गुंडांनी हल्ला केला होता आणि ती राष्ट्रवादी यांचा मित्रपक्ष आहे आणि त्या पक्षातल्या लोकांनी निवेदन दिल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या पोरावरती हल्ला केला होता। त्या हल्ल्याच्या संदर्भात चर्चा आहे। आणखीन इतर काही प्रश्न, शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे, सोयाबीनला 8,500 रुपये भाव, कापसाला 10,000 रुपये भाव, असे अनेक विषय घेऊन, पीक विम्याचा विषय आहे, 3 फेज कनेक्शन सध्या राज्य सरकारकडून बंद करण्यात आले शेतकऱ्यांचे, सौर ऊर्जेवरती त्यांनी काही जो प्रकल्प त्याच्यानंतर चालू केली, योजना चालू केली, त्याच्यावरती 1000 फूट पातळी आमच्या पाण्याची आणि त्या सौर ऊर्जेवरती पाणीच वर येत नाही। त्याच्यामुळे ते एक महत्त्वाचा विषय शेतकऱ्यांचा आहे। असे 4-5 विषय घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटणं आवश्यक आहे आणि प्रामुख्यानं हल्ला, शेतकऱ्यावरती हल्ला ज्या लोकांनी केला त्यांच्यावरती काय कारवाई, मला अजितदादाकडून शब्द देण्यात आला होता किंवा कायदेशीर कारवाई होईल, परंतु आणखीन तसं पोलिसाकडून आम्हाला काही त्या कारवाईचा संदर्भात काही चर्चा झालेली नाही। परंतु शासन म्हणून, मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख म्हणून काय निर्णय घेणार आणि मुख्यमंत्र्याकडून आम्हाला आश्वस्त केलं पाहिजे की बाबा अशा पद्धतीनं घटना घडत आहेत राज्यामध्ये, आज शेतकऱ्यांच्या पोरावरती हल्ला केला आहे, चुकीच्या लोकांना पाठीशी का घालताय, त्या कृषी मंत्र्याचा राजीनामा घ्या म्हणून आम्ही सांगितलं होतं, तुम्ही त्याला क्रीडा खातं दिलं आहे, मग चुकीचे लोक का पाठीशी घालायचे आणि का घालतायत, हे राज्याचे प्रमुख म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना बोलणार आहोत। मुख्यमंत्र्यांनी आपल्याला काही भेटीसाठी वेळ दिलेला आहे का? कारण आपण आंदोलन कराल या पार्श्वभूमीवरती आज मोठा चोख बंदोबस्त आहे तो लातूर शहरामध्ये लावलेला आहे, चौकाचौकामध्ये पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत, पण मग आपल्याला मुख्यमंत्र्यांनी वेळ दिलेली आहे का? नाही, पोलीस प्रशासनाकडून असंच आम्हाला कळवण्यात आलं आहे की आपल्या शिष्टमंडळाला ते भेट घेणार आहेत। जवळपास माझं छावा संघटनेचं 10 लोकांचं शिष्टमंडळ आहे, त्या शिष्टमंडळासोबत माननीय मुख्यमंत्री वेळ देणार आहेत आणि त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत असा निरोप आहे। बघू ना, आता शेवटी राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री तुम्ही, आम्ही सगळे त्यांच्याकडे पाहतो। नाहीच भेट झाली तर राज्याला कळणार आहे शेतकऱ्यांच्या पोरांना मुख्यमंत्र्यांना भेटायचं नाही, शेवटी नाही भेटले तर राज्यातली जनता पाहणार आहे बुवा शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले पाहिजे, किंवा शेतकऱ्यांच्या पोरावरती हल्ला झाला तेही जर ऐकायला वेळ नसेल मुख्यमंत्र्यांना तर दुर्दैव आहे। खरं तर तुमच्यावरती हल्ला झाला असं तुम्ही म्हणताय आणि गृह खातं देखील मुख्यमंत्र्यांकडे आहे, तर या जो हल्ला झाला त्या अनुषंगाने काही विशेष मागण्या असणार आहेत का? कारण आरोपींवर ज्या पद्धतीची कारवाई होई ती झालेली नाही असा देखील आपला दावा आहे। नाही, आमची मागणी एवढीच आहे, ज्यावेळेस निवेदन दिलं तटकरेंना, आम्ही निवेदन देऊन अर्ध्या तासानंतर आम्हाला मारहाण झाली। आमचं म्हणणं आहे, कट रचून आमच्यावर हल्ला केला, त्याची CID चौकशी झाली पाहिजे। आज शेतकऱ्यांच्या पोरांचा तुम्ही आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय, शेतकऱ्यांच्या पोरावरती हल्ला करताय, मग ही कट पूर्वनियोजित होता का? अर्ध्या तासात असं काय घडलं त्या लातूरच्या विश्रामगृहात? त्याच्यानंतर येऊन तो 30-40 लोक घेऊन आम्हाला मारहाण करतो, पूर्ण रेस्ट हाऊस बंद करून आम्हाला त्या ठिकाणी मारहाण होते। त्याची CID चौकशी झाली पाहिजे। आज मुख्यमंत्र्याकडे ती मागणी मी करणार आहे, जेणेकरून उद्या भविष्यात शेतकऱ्यांच्या पोरांनी जर एखादा प्रश्न सरकार म्हणून सरकारच्या कुठल्या प्रतिनिधीला विचारला तर पुन्हा असे नाही हल्ले झाले पाहिजे। अहो, जगाचा पोशिंदा आहे शेतकरी आणि त्या पोरांना तुम्ही मारताय, ती चुकीच्या गोष्टी आहेत आणि हे महागात पडणार आहे सरकारला। आज काही लोकांना ताब्यात देखील घेतलं गेल्याच्या माहिती समोर येते आहे, आपल्याला कोणाला काय त्या पद्धतीची नोटीस दिलेली आहे का किंवा काय परिस्थिती आहे? नाही, छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना नाही, परंतु शेतकरी संघटनेचे काही कार्यकर्ते आहेत, आमचे सहकारी आहेत, त्यांनाही नजरकैद केलं म्हणून मला सकाळीच कळालं। परंतु किती लोकांना तुम्ही नजरकैद करणार आहात? तुम्ही घोषणा केल्या निवडणुकीच्या अगोदर, कर्जमाफी करू, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू, पीक विमा वेळेवर मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न करू, सोयाबीनच्या भावाचं काय, तुम्ही 2013ला सत्तेत नव्हता त्यावेळेस तुम्ही पायी दिंडी काढली होती 6000साठी आणि 2013 ते आता मला वाटते 25 या दरम्यान उत्पन्नाचा खर्च किती वाढला? मग त्या अनुषंगाने आमची मागणी आहे 8,500 रुपये भाव द्या।
असं मागण्या करणाऱ्या लोकांना जर तुम्ही नजरकैद करत असाल, महाराष्ट्रातला शेतकरी ज्या दिवशी रस्त्यावर उतरल ना, मग किती लाखो हजारो शेतकरी बाहेर पडल्यावर एवढ्या लोकांना तुम्ही नजरकैद करणार आहेत का? तुमच्याकडे एवढं बळ नाही. तुम्ही आम्हालाही पोलीस बळाचा वापर करून 2-5 लोकांना नजरकैद करू शकता, परंतु हजारो लाखो लोक जर ज्या दिवशी शेतकरी म्हणून त्यांच्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरतील त्या दिवशी सोपं नाही. शेतकऱ्यांना तुम्ही जपा, शेतकऱ्यांच्या मागण्याकडे विशेष लक्ष द्या. काही आवश्यकता नाही ते तुमचं ती शक्तीपीठ वगैरे करण्याचे 86,000 कोटीचा तो प्रकल्प तुम्ही ड्रीम प्रोजेक्ट तुमचा म्हणताय, आम्हाला त्याची काही आवश्यकता नाही. शेतकऱ्यांसाठी योजना आणा. त्या 86,000 कोटीतून जर पैसे खर्च केले तर राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊन जाईल. कशासाठी करताय? तुम्हाला व्यापारी मोठे करायचे आहेत, तुम्हाला उद्योगधंदे जी कोणी व्यापारी मोठे आहेत त्यांचा माल लवकरात लवकर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठवायचा म्हणून हे प्रोजेक्ट तुम्ही आणलेत का? हा आमचा प्रश्न आहे. आणि हजारो हेक्टर जमीन आज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची त्या प्रोजेक्टमध्ये जाते आहे. त्याच्यावर तुम्हाला मोबदल्यासंदर्भात शेतकरी ओरडतोय, बरं जमिनी जात आहेत, पर्यायी रस्त्याची व्यवस्था नाही, चुकीच्या पद्धतीनं का करताय? बरं कुणी मागणी केली आहे का तुम्हाला त्या प्रोजेक्टची? ज्या मागण्या लोक करत नाहीत त्या मागण्या तुम्ही लादताय आणि त्या अंमलात आणताय. जी लोक आरडायला लागलेत, भूक लागली लोकांना, ती तुम्हाला जेवण देणं होत नाही आणि दुसऱ्याच गोष्टी तुम्ही करायला लागला सरकार म्हणून. हे चुकीचं आहे. मी आज मुख्यमंत्री साहेबांना त्याच सगळ्या गोष्टी बोलणार आहे. राज्यात जे चाललंय, लोकांची अडचण जी आहे त्याच्यावर तुम्ही प्रामुख्यानं पहिल्यांदा काम करणं गरजेचं आहे. बाकीच्या गोष्टीची जी मागणी नाही त्या गोष्टी करूच नका. हे होते विजयकुमार घाडगे. आपण पाहिलं की खरं तर त्यांच्यावर जो हल्ला झाला त्याची CID चौकशी व्हावी की हा पूर्वनियोजित कट होता का, आणि एकंदरीत शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी ते आज मुख्यमंत्र्यांची देखील भेट घेणार आहेत, त्यांना निवेदन देखील देणार असल्याची माहिती समोर येते. कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.